तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेदा प्राणायामः. तुम्ही श्वासाच्या प्रवाहात अडथळा आणत आहात, तुम्ही त्याचे नियमन करत आहात, त्यात बदल करत आहात, तोच प्राणायाम आहे. आणि प्राणायामाचे फायदे काय आहेत? प्राणायामाचे किती प्रकार आहेत? बाह्याभ्यंतर स्तंभ वृत्तिर्देश काल संख्याभिही परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. त्याची क्रिया म्हणजे श्वास सोडणे, घेणे आणि रोखून धरणे. मग त्याची हालचाल वेळेनुसार पाहिली जाते. तुम्ही किती वेळ रोखता, कुठे रोखता किंवा मोजणी ती दीर्घ असेल किंवा सूक्ष्म. मग काय होते? तुमचा श्वास हळूहळू, थोडा वेळ शांतपणे, अधिक खोल आणि सूक्ष्म होतो. श्वास जितका सूक्ष्म आणि स्थिर असेल तितके तुमचे मनही स्थिर होईल. बाह्याभ्यंतर विषयाक्षेपी चतुर्थ. मग चौथा प्राणायाम आहे जो आंतरिक आणि बाह्य परिमाणांच्या पलीकडे जातो. जेव्हा तुम्ही ध्यानात खोलवर जाता तेव्हा हे नैसर्गिकरित्या घडते. तुमचा श्वास आपोआप वाहू लागतं, तो स्वतःलाच नियंत्रित करतो. तुम्ही कोणताही प्रयत्न करत नाही आहात. मग काय होते? तुम्हाला फक्त विस्तारित स्थिती आणि जागरूकतेची जाणीव असते. आत किंवा बाहेर काहीही नसते. आतील गोष्ट म्हणजे विचार. तिथे कोणतेही विचार नसतात. बाहेरील वस्तू, इंद्रियांचे आकलन दोन्ही तिथे नसतात. तिथे फक्त एक लयबद्ध श्वास असतो जो चालू राहतो.